சாப்பிட்டு हा तुला आता माझं संपूर्ण घर खाली दिसत असेल ना. हा सर्व ना बाहेर गेले जेवायला. मला पण विचारत होते पण मी ना नाही बोललो. हा फॅमिली टाइम आणि सर्व इम्पॉर्टंट असतो रे. म्हणजे घरच्यांना पण वेळ दिला पाहिजे. पण ना या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तू आता लक्ष दिलंस ना तर नंतर तुला ना त्याचा फायदा होईल. तर माझी आई माझ्यासाठी तर भात डाळ आणि बनवून गेली आहे. बस ती नंडी काढतो. आता तू बोलशील की मी नॅचरल बॉडी बिल्डिंग पण करतोय आणि जेवण मम्मीला बनवायला सांगतोय. मला पण ते सर्व करायचं, कॅलरीज काउंट आणि सर्व. मला पण सजेशन दिलं होतं एकाने की जर तुला ना सोमवार ते शुक्रवार टाइम भेटत नसेल ना तर शनिवार रविवार ना एक स्वतःसाठी काढ आणि तुझं डाएट ना बनव तू. मग तुला कळेल की त्याच्यामध्ये किती तेल लागेल किती काय. पण काही गोष्टींमुळे ना मी थांबलोय. आता तुला वाटत असेल मी रिझन देतो पण भाई मी रोज माझ्या मम्मीला बोलतो की ना मला मम्मी माझं जेवण बनवू दे. मला पण कळू दे की मी किती काय कसं खातोय. पण ती बोलली की जरा वेळ थांब. तो मी थांबलोय. पण लक्षात ठेव या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्यांवर लक्ष दिलं ना तर आपल्याला सक्सेस कुठेतरी भेटेल. आणि मी पण स्वतःला काहीतरी प्रॉमिस केलंय रे. त्यामुळे सध्या ना मी सर्वांच्या लांब आहे. आणि नक्कीच लवकरच माझे पण दिवस होते. आणि तुला सांगायचं कारण आहे की मी पण जाऊ शकलो असतो. मी पण एन्जॉय करू शकलो असतो. पण आता जेवढं स्वतःला कंट्रोल ठेवशील ना तेव्हा नंतर ना खूप फायदा तर आहे बघ. एक डिसिप्लिन डाएट आणि रोज वर्कआउटला न चुकवणं. बोलायला सोपं वाटतं रे पण खूप अवघड आहे. करून बघ मग कळेल.